शेवटचा पाऊस पडून गेला. गाव शांत, पण त्या जुन्या वाड्यात काहीतरी हालचाल सुरू होती. आई, मी त्या मागच्या बंद खोलीत जाऊ का? लहानशी सायली आईकडे बघत बोलली. आईचा चेहरा अचानक गंभीर झाला. कधी नाही ग, त्या दारात हात लावायचा नाही. त्या खोलीत कोणीच स्वागत होत नाही. सायली दचकली, पण तिच्या डोक्यात आता एकच गोष्ट फिरू लागली की त्या दारामागे काय आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई मंदिरात गेली होती. घरात कोणी नव्हतं. सायली हळूच त्या दाराजवळ गेली. दाराजवळ धूळ आणि कुलूप नव्हतं. हळूच दार उघडलं आणि चटक दार उघडलं. आता एक अंधारातली खोली होती. तिच्या श्वासाला आवाजही तिला मोठा वाटत होता. कोणी आहे का? तिने विचारलं. कोणीच नव्हतं. मधोमध एक जुनी पेटी होती. सायलीने ती उघडली आणि त्यात एक आरसा होता. पण आरसा पाहून ती थकली. त्यात तिचं प्रतिबिंब नव्हतं. त्या आरशात कोणीतरी वेगळंच उभं होतं. तिच्या समोर दिसणार, पण डोळ्यात भय होतं. तूच आहेस का, जी मला सोडू शकतेस? ती आकृती बोलली. सायलीने धडकभडक्या हृदयाने विचारलं, तू कोण आहेस? मी याच घरातील एक मुलगी, जी या खोलीत बंद झाली, कारण मी सुद्धा त्या दारामागे आहे. काय आहे हे शोधायला आले होते. सायली मागे पळू लागली, पण दार आपोआप बंद झाला. धडम. आता तिचा आवाजही बाहेर जाणार नव्हता. आई घरी आली. सायली, कुठे गेलीस ग? तिने घरभर शोधलं. त्या खोलीपाशी गेल्यानंतर दार उघडं होतं, पण आता फक्त जुनी पेटी होती. आणि आरशात आता नवीन एक चेहरा दिसत होता, सायलीचा. कथा संपली, पण शिकवण देऊन गेली. कुतूहलाला खूप किंमत लागतं, पण प्रत्येक दार उघडण्याला शहाणपण नसतं. हवा असलेला आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।